करवीर तालुक्यातील बेले इथले प्रगतशील शेतकरी तानाजी पाटील यांच्या शेतामध्ये श्री महालक्ष्मी रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्र उभारण्यात आले. या केंद्राचा शुभारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रेशीम शेतीमध्ये सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रेशीम शेतीतून उत्पन्नाचा नवा मार्ग मिळत असल्याचं सांगितलं. रेशीम शेती म्हणजे गावच्या आर्थिक विकासाची पायाभरणी आहे. रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा खात्रीशीर नवा मार्ग आहे. जिल्ह्यामध्ये 800 ते 900 एकर क्षेत्रात रेशीम शेती केली जाते. या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक प्रगती पाहता जिल्ह्यामध्ये 3000 एकरमध्ये रेशीम शेती करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. शेतकरी तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर चौकी रेशीमाळी देणारं रेशीम शेतीचे सर्व प्रकारचं मार्केट उपलब्ध असल्यानं शेतकऱ्यांचा रेशीम शेतीला प्रतिसाद वाढल्याचं सांगितलं. रेशीम अधिकारी डॉक्टर BM खंडागरे यांनी बेले इथं जिल्ह्यातलं पहिलं रेशीम चौकी कीटक संगोपन केंद्र निर्माण झाल्यानं रेशीम शेतकऱ्यांची मोठी गरज पूर्ण झाल्याचं सांगितलं. यावेळी प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, MB पाटील, अभिजित घाटगे, सुरेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाला तहसीलदार स्वप्नील गावडे, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील, सरपंच अर्चना लांबोरे, उपसरपंच बाजीराव लांबोरे, माजी उपसरपंच अश्विनी पाटील, हिंदूराव पाटील, तेजस पाटील, दीपक शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.